9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। कवठे महांकाळ तालुक्यातून बांधकामाचे साहित्य चोरणारी टोळी अखेर गजाआड। कवठे महांकाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई। कवठे महांकाळ तालुक्यातील मिरज पंढरपूर रस्त्यावर सुरू असलेल्या एका नवीन हॉटेलच्या बांधकामाच्या ठिकाणाहून लोखंडी पाईप व तसेच प्लेट्स चोरणाऱ्या टोळीचा कवठे महांकाळ पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेल्या मालासह गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण 3,37,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली आहे। रोहन रणजित शिंदे यांचे मिरज पंढरपूर रस्त्यावर हॉटेलचे काम सुरू आहे। दिनांक 15 एप्रिल रोजी ते 16 एप्रिल रोजी या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुची गावच्या हद्दीतून 1,32,875 रुपये किमतीचे 56 लोखंडी पाईप तसेच 30 लोखंडी प्लेट्स चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी घटनेची दखल घेऊन आपल्या पथकाला तातडीने चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासही अंमलदार ST वगैरे व त्यांच्या पथकाने वेगाने हालचाली केल्या। तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ तालुका हातकणंगले येथील आरोपींचा शोध घेतला असता संदीप रघुनाथ तेजम वय 34 राहणार संगमनगर तारदाळ, नंदू बाबू कुंभार वय 37 राहणार संगमनगर तारदाळ, महादेव नामदेव पवार वय 28 राहणार संगमनगर तारदाळ या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व वाहन पोलिसांनी जप्त केले आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे लोखंडी पाईप तसेच चोरीसाठी वापरलेल्या पांढऱ्या रंगाचा महिंद्रा सुप्रो माल वाहतूक टेम्पो क्रमांक MS10 CR 9057 असा एकूण 3,37,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। आरोपींना 17 एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। चोरी प्रकरणातील संशयित आरोपींना कवठे महांकाळ येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना सोमवारपर्यंत म्हणजे आज 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। कवठे महांकाळ पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे बांधकाम व्यावसायिक व स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे मोठे कौतुक केले आहे। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक भापकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ST वगैरे, श्रीमंत करे, नागेश मासाळ, अभिजित कासार, अतुल लोंढे यांच्यासह पथकाने सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।